नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्र विभागातील पहिलं प्रकरण महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या प्रकरणातील आपल्या पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आपला पुढचा घटक आहे शीतयुद्धानंतरचे जग। म्हणजे 1945 मध्ये सुरू झालेलं हे जे शीतयुद्ध आहे हे 1991 मध्ये जेव्हा सोव्हिएट युनियनचं विघटन झालं, या संघाचं जेव्हा विभागणी झाली, नवीन नवीन राष्ट्रांची निर्मिती झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने हे शीतयुद्ध संपलं। शीतयुद्ध संपल्यानंतर दोन महासत्तांची विभागणी झालेली होती, त्यामुळे पूर्ण जगाचा जर विचार केला तर पूर्ण जगावरती मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले होते, राजकारणामध्ये बदल घडून आलेले होते। त्यातला ते कोणते बदल आहेत ते आता आपण बघूया। म्हणजे जगाच्या राजकारणामध्ये सोव्हिएट युनियन ही दुसरी महासत्ता होती। या दुसऱ्या महासत्तेची विभागणी झालेली होती, नवीन राष्ट्र निर्माण झालेले होते, त्यामुळे अमेरिका ही एकमेव राजकारणामध्ये एकमेव महासत्ता असलेलं राष्ट्र म्हणून शिल्लक राहिलेलं होतं। त्यानंतर सोव्हिएट युनियनने आर्थिक खुलेपणाचं धोरण स्वीकारलेलं होतं। त्याचा परिणाम असा झाला की राष्ट्रामधील व्यापारी संबंध वाढण्यासाठी जे अनुकूल वातावरण पाहिजे असतं, ते अनुकूल वातावरण निर्माण झालं। म्हणजे श्रम, भांडवल, वेगवेगळ्या प्रकारची माहिती, घडामोडी, या सगळ्या याची जी माहिती आहे त्याचा प्रसार पूर्ण जगभर व्हायला सुरुवात झालेली होती। त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये व्यापारी संबंधांना या राष्ट्रांनी प्राधान्य दिलेलं असल्यामुळे एकमेकांना मदत करण्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात येऊ लागले। त्याचा परिणाम असा झाला की पूर्वी शत्रुपक्ष म्हणून ओळखले, म्हणजे शत्रुपक्ष असं संबोधण्याच्या ऐवजी स्पर्धक देश अशी संकल्पना या शीतयुद्धाच्या संपल्यानंतर किंवा शीतयुद्धानंतर अस्तित्वात आली। त्यानंतर राष्ट्रसंघ म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर पुन्हा अशांततेचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती। मग या शीतयुद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघाच्या जबाबदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती। पूर्ण जगामध्ये शांतता, त्यानंतर समानता प्रस्थापित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला सुरुवात झाली। त्याचबरोबर पर्यावरण रक्षण, त्यानंतर मानवी हक्क जोपासना, स्त्री पुरुष समानता, या नैसर्गिक आपत्तीचा सामना, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना महत्त्व देण्यात आलं। थोडक्यात त्यांना या सर्व घटकांना जागतिक स्वरूप प्राप्त झालं। आपला पुढचा म्हणजे हे जे बदल आहेत हे शीतयुद्धानंतर पूर्ण जगावरती हे सर्व बदल घडून यायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे पूर्ण जगाच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी निर्माण झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की जागतिकीकरणाला सुरुवात झाली। म्हणजे व्यापारामध्ये आर्थिक धोरण स्वीकारलेलं होतं, त्याचा परिणाम असा झाला की नवीन नवीन माहिती तंत्रज्ञानामुळे भांडवल, श्रम, बाजारपेठ याची माहिती पूर्ण जगातील लोकांना होऊ लागली। त्यामुळे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होऊ लागली, वेगवेगळ्या कल्पना उदयाला येऊ लागल्या। त्याचप्रमाणे बाजारपेठा उपलब्ध झालेल्या असल्यामुळे प्रत्येक देशाची जी सीमा आहे त्या सीमारेषांना कोणत्याही प्रकारचं महत्त्व शिल्लक राहिलं नाही। त्याचा फायदा असा झाला की व्यापारामध्ये वाढ झाली, आर्थिक संबंध सुधारण्याला मदत झाली, आर्थिक एकत्रिकीकरण झालं, त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध झाला। या सर्व ज्या काही प्रक्रिया घडल्या या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात। इथे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे व्यापारामधल्या आर्थिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानामुळे राष्ट्रातील आर्थिक संबंध सुधारले, बाजारपेठ, श्रम, वेगवेगळ्या घडामोडी याची माहिती तंत्रज्ञानामुळे सर्व देशातील लोकांना माहिती होऊ लागली, माहितीचा प्रसार होऊ लागला। त्याचप्रमाणे व्यापार वाढला, बाजारपेठा
मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्या, आर्थिक धोरण सुधारले, या सगळ्या प्रक्रियांना जागतिकीकरण असं म्हणतात. मग या जागतिकीकरणाचे हे सर्व जरी फायदे झाले असले तरी मोठ्या प्रमाणात काही तोटेसुद्धा झालेले होते, मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं होतं. ते नुकसान म्हणजे बाजारपेठा वाढलेल्या होत्या, आर्थिक एकत्रिकीकरण झालेलं होतं. त्यामुळे गरीब देश आणि श्रीमंत देश यांच्यामध्ये जी दरी निर्माण झालेली होती ती दरी मात्र कायम तशीच आहे तशीच राहिलेली होती. थोडक्यात शीतयुद्धानंतर जगावरती मोठ्या प्रमाणात जरी बदल घडून आले होते, काही चांगले असले तरी त्यातील काही मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं होतं. म्हणजे थोडक्यात या पूर्ण पाठामध्ये महायुद्ध तर राजकीय घडामोडी, या पूर्ण पाठामध्ये आपण बघितलं की पहिलं महायुद्ध का झालं, पहिल्या युद्धामुळे दुसरं महायुद्ध का उद्भवलं आणि या दोन्ही महायुद्धामुळे युद्धाचं रूपांतर शीतयुद्धामध्ये कसं झालं, म्हणजे शीतयुद्धामुळे जगाच्या राजकारणात काय बदल झाले, शीतयुद्ध केव्हा संपलं, शीतयुद्ध संपल्यानंतर राजकारणात काय बदल झाले आणि जागतिकीकरणामुळे कोणत्या प्रकारचा फायदा झाला, कोणत्या प्रकारचं नुकसान झालं, हे या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.